आगरी समाज मजगावचे अध्यक्ष शरद काबूकर कुठेतरी प्रेक्षकांमध्ये उभे आहेत. कृपया सामवेदन कक्षामध्ये येऊन बसायचं आपण. ते सामना सुरुवात होत आहे. श्री गणेश वाकेचा पाडा विरुद्ध वाघदेव मने यांच्यात सामना सुरुवात. क्वार्टर फायनलचा पहिला सामना, याच्यानंतर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना सुरुवात होईल. जानमान उसोली विरुद्ध गुरुमौली आदाड यापुढील सामना. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल जानमान उसोली विरुद्ध गुरुमौली आदाड. तर त्याला प्रत्युत्तर वाघदेव मनेर संघाचा खेळाडू चढाई करून येतो तो श्री गणेश वाकेचा पाडा या संघाच्या बाजूने. आणि आता मात्र सुंदर पकड श्री गणेश वाकेचा पाडा या संघाच्या खेळाडूंकडून. तर इकडे लाईनमनचं काम पाहतायत केतन माली आणि सिद्धेश काबूकर. तर या बाजूने अतिश गुंड आशिकेश भोईर. आणि सुंदर प्रयत्न होते मात्र त्यांचे प्रयत्न दोन्हीकडे एक एक पकडच आपल्याला पाहायला मिळतात दोन्ही संघाच्या खेळाडूंकडून. तर पुन्हा एकदा अक्षय वाघमारे मनेर संघाचा अक्षय चढाई करून घेतो श्री गणेश वाकेचा पाडा संघाच्या बाजूने आणि रिक्त असते परत. त्याला प्रत्युत्तर ऋषिकेश भोईर. उंच बुडा असा 12 नंबरची जर्सी परिधान केलेला ऋषिकेश भोईर. त्याला प्रत्युत्तर मनेर संघाचा अक्षय वाघमारे चढाई करून येतो श्री गणेश वाकेचा पाडा संघाच्या बाजूने. अक्षयच्या पुढे 7 क्षेत्ररक्षक 6 क्षेत्ररक्षक. त्याला प्रत्युत्तर श्री गणेश वाकेचा पाडा संघाचा एक खेळाडू उंच पुढा असा गुंडा रिक्त असते परत. तिसरी चढाई अतुल शेडगे. तिसरी चढाई घेऊन येते मनेर संघाचा अतुल. सुंदर पकड सर्वेश काबूकर यांच्याकडून. तिसरी चढाई अनंत कांबली पुढे सुंदर चढाई 2 गुण पटकवलेले आहेत. सोहम काबूकर यांनी एकच चढाईमध्ये 2 गुण पटकवले आहेत. त्याला प्रत्युत्तर अक्षय वाघमारे बोनस गुण पटकवलेला आहे. पुन्हा एकदा मागचा यशस्वी चढाईपट्टू सोहम काबूकर याने मागच्या चढाईमध्ये 2 खेळाडू बाद केले होते. तो सोहम पुन्हा एकदा आता मात्र त्याच्यापुढे 4 क्षेत्ररक्षक मनेर संघाचे. क्वार्टर फायनलचा सामना आहे हा. तर यापुढे क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल जे हनुमान उसोली विरुद्ध गुरुमाऊली आदाड यापुढील सामना. या दोन्ही संघांनी पुढील सामन्यासाठी आपण तयारीत राहा. तर अक्षय पुन्हा एकदा वारंवार चढाई करतो मात्र आणि आता मात्र बघा 2 खेळाडू बाद केलेले आहेत. यशस्वी चढाई केलेल्या ती अक्षय वाघमारे यांनी आणि 2. तर आता मात्र नरेश घाटकर एक जुना जाणता खेळाडू नरेश घाटकर बऱ्याचशा कालानंतर मैदानात उतरलेला आहे. रिक्त असते परत. त्याला मागचा यशस्वी चढाईपट्टू अक्षय याने मागच्या चढाईमध्ये 2 खेळाडू बाद केले होते मजगाव संघाचे. तोच पुन्हा एकदा चढाई करतोय तो आणि आता मध्ये त्याच्यापुढे 5 क्षेत्ररक्षक श्री गणेश वाकेचा पाडा या संघाचे. तिसरी चढाई ठरेल
करो की मारवाशी चढाई ही पाहूया काय करतोय हा उंचाबुडास खेळाडू. आणि मात्र पकड मनेर संघाच्या खेळाडूंकडून ती पकड झालेली आहे. पुन्हा एकदा अक्षय मनेर संघाचा अक्षय चढाई करून देतो मजगाव संघाच्या बाजूने. सुंदर पकड नरेश घाटकर यांच्याकडून. मनेर संघाच्या बाजूने उंचापुढे असा सोहम काबूकर, त्याच्यापुढे 6 क्षेत्ररक्षक मनेर संघाचे. आणि आता मात्र नाही चांगले प्रयत्न होते मात्र सोन्याची पकड केलेली आहे मनेर संघाच्या खेळाडूंकडून. पुन्हा एकदा अक्षय वाघमारे चढाई करून येते तो श्री गणेश वाघाचा पड्या संघाच्या बाजूने. त्याच्यापुढे आता 4 क्षेत्ररक्षक. तर इकडे ऋषिकेश भुईर उंचापुढे असा ऋषिकेश चढाई करतो आणि आता मात्र सहजरित्या एक खेळाडू बाद केलेला आहे. तर इकडे अतुल शेडके चढाई करतोय 10 नंबरची जर्सी परिधान केलेला अतुल. त्याच्यापुढे 5 क्षेत्ररक्षक श्री गणेश वाकेचा पड्या संघाचे. चालू सामन्यानंतर होणारा सामना क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल जे हनुमान उसरोली विरुद्ध मलकामामध्ये जिल्हास्तरीय कर्जत येथे मलकाम स्पर्धा झाली. त्यामध्ये शालेय मलकाम स्पर्धा झाली. त्यामध्ये श्रवण गेणेकर याचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि त्याचा आम्ही इथे सत्कार करत आहोत मंडळाच्या वतीने 14 वयोगटामध्ये. तर विराज घाटकर याचा तृतीय क्रमांक आलेला आहे कर्जत येथे. विराज चंद्रकांत घाटकर याचा 14 वयोगटात ज्या शालेय स्पर्धा झाल्या जिल्हास्तरीय मल्लखांब याच्यामध्ये विराज घाटकर याचा तृतीय क्रमांक आलेला आहे. दोन्ही शालेय विद्यार्थ्यांचा या मंडळाच्या वतीने आम्ही सत्कार करत आहोत. 10 गुण आहेत समान गुणांवर दोन्ही संघ. तर पाहूया विश्रांतीनंतर कोणता संघ जास्त गुण पटकावतोय आणि कोणता संघ आपल्या पुढील फेरीमध्ये सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. क्वार्टर फायनलचे सामने सुरुवात आहेत. यानंतर क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल जय हनुमान उसरोली ब विरुद्ध गुरुमाऊली आधार. पुढील सामन्यासाठी आपण तयारीत राहा. तर पुन्हा एकदा ऋषिकेश भोईर उंचापुढा असा ऋषिकेश. जर आपला संघ सेमीफायनल मध्ये दाखल करायचा असेल तर आपल्याला जोरदार खेळी करावी लागेल. तर त्याला प्रत्युत्तर अक्षय ज्याने मागच्या चढाईमध्ये खेळाडू बाद केला होता आणि 1 गुणाची भर आपल्या संघाच्या खात्यात जमा केली होती तोच अक्षय पुन्हा एकदा. आता मध्ये त्याच्याकडे 4 क्षेत्ररक्षक श्री गणेश वाकेचा पड्या संघाचे. पुन्हा एकदा 2 नंबरची जर्सी परिधान केलेला एक सिंगे. जो संघ या सामन्यात विजय होईल तो सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल आणि बक्षिसाचा मानकरी ठरेल. पाहूया कोणता संघ विजयी होतोय. तर पुन्हा एकदा अक्षय वारंवार चढाई करतो आपल्या संघाच्या बाजूने. शेवटची सामना संपायला 5 मिनिटं असताना
2 गुणांची आघाडी आहे वाघदेवी मंडळ संघाकडे. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं असं पंचांनी घोषित केलेलं आहे आणि 2 गुणांची आघाडी आहे मनेर संघाकडे. याची नोंद घ्यायची आहे मजगाव संघाने. तर पुन्हा एकदा ऋषिकेश उंचा पुढा असा ऋषिकेश भोईर. अचानक असा उंच पुढा असा ऋषिकेश नाही रिक्त असते परत. पुन्हा अक्षय त्याच्यापुढे 2च क्षेत्ररक्षक मजगाव संघाचे. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं पंचांनी घोषित केलेले आहेत. चला सामना संपल्यानंतर चालू सामना संपल्यानंतर जानवान उसळली तर इकडे 2 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा मजगाव संघाचा खेळाडू. आणि आता मात्र सुंदर पकड. आणि हा लोन त्याला प्रत्येकच सोहम काबूकर. शेवटची 3 मिनिटं सामना संपायला शिल्लक. बोनस गुण पटकावलेला आहे सोहम याने. काहीच मिनिटं सामना संपायला आहेत. तर मनेर संघाच्या बाजूने वारंवार चढाई करत होतो अक्षय आणि आता मात्र रिक्त असते. पण ज्याने मागच्या यशस्वी चढाईपट्टी ज्याने बोनस गुण पटकावला होता तोच पुन्हा सोहम काबूकर उंचा पुढा असा. आणि आता मात्र मध्यरक्षकाला टिपलेला आहे सोहम याने. पुन्हा अक्षयाची निदान रेषा बंद करण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा सोहम काबूकर ज्याने 2 मागच्या चढाईमध्ये. आणि आता मात्र सुंदर प्रयत्न होते मात्र ते प्रयत्न हाणून बाद पाडले ते मनेर संघाच्या खेळाडूने. पंच आहे तिसरी चढाई थर्ड अतुल शेडगे. सामना संपला शेवटचा मिनिट. चला पुढील सामन्यासाठी आपण तयारीत राहा. जामनगर सोलिबा विरुद्ध गुरुमाऊली आदाड. सामना संपला काय क्षण बाकी. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल.